देशभरात सध्या एक प्रकरण चांगलंच गाजतंय, ते म्हणजेच केतन अग्रवाल प्रकरण. अशातच आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेतच, पण आता पोलिसांच्या तपासाची दिशा एका तिसऱ्या व्यक्तीकडे वळाली आहे का, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय. तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता लोणावळा पोलिसांना या कटात आणखी कोणाचा सहभाग असण्याची शक्यता वाटत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात पोलीस कोठडी मागताना तपास अधिकाऱ्यांनी या दोघांशिवाय यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी करायची असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे याची चर्चा रंगलीय. या प्रकरणात सियाचे आई वडील, भाऊ साहिल, त्यासोबतच लग्न ठरवून देणाऱ्या मित्तल दाम्पत्याचे देखील जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले. यासोबतच बालीला जाण्यापूर्वी विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाहीये. दरम्यान पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा संशय आहे. केतनचा मोबाईल काही काळ सियाकडे होता, त्यामुळे मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आलाय का याचा फॉरेन्सिक तपास सुरू होणार आहे. याशिवाय केतनचा पासपोर्ट फाडण्यात आल्याचाही तपास सुरू आहे. या सर्व घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान लोहगड किल्ल्यावर चेतन चौधरीला नेऊन घटनास्थळाचं रिक्रिएशन देखील करण्यात आलंय. पोलिसांनी त्याच्या तपासानुसार कथित घटनाक्रमाची पडताळणी देखील केली आहे. मात्र येथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप आहेत, पण न्यायालयात अद्याप हे आरोप सिद्ध झालेले नाहीयेत. अंतिम सत्य तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर सर्व गोष्टी समोर येणारच आहेत. पण या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.